नमस्कार. तर स्वागत आहे तुमचे लतास किचन अँड गार्डन यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत की शेवंतीची रिपोर्टिंग कशी करायची. तर हे शेवंतीचे रोपं मी 1.5 महिना झाला लावले होते. तर याची रिपोर्टिंग करणं आता गरजेचं आहे, कारण याला इथेच कळ्या यायला लागल्या, त्यामुळे याची रिपोर्टिंग करायची आहे मला आता. तर मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करणार आहे. तर हे जेव्हा लावलं मी फांद्या याच्या कट करून वरच्या, तेव्हा मी समप्रमाणामध्ये कोकोपीट आणि माती घेतली होती आणि त्यामध्ये या फांद्या लावल्या होत्या. तर या खूप छान आता आलेल्या आहेत. तर याची आपण रिपोर्टिंग करणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघा, आपण मी तुम्हाला आता तर हे जे आहे ना, हे बघा किती छान याला हे झालं आहे, मुळ्या फुटले याला. तर याला रिपोर्टिंग करावंच लागणार आहे आता, त्यामुळे मी आता रिपोर्टिंग करणार आहे. तर मी हे कॅरेट घेतले आणि याला हे अशा चिकटपट्ट्या लावून घेतल्या आहे साईडने. इथं अशा चिकटपट्ट्या लावून घेतल्या आहे आणि इथं जे आहे ते मेन कापड टाकलं आहे मी खाली, कॅरी बॅग टाकली आहे आणि त्याला पण होल पाडून घेतले. आणि म्हणजे हे टाकाऊच वस्तू असते, तर याचा आपण उपयोग करणार आहोत याच्यासाठी. आणि याला होल पाडलेले आहे कॅरी बॅगला, तर त्याच्यावरती हे असं हे खापर असं ठेवून घेतलं आहे मटक्याचं. तर आपल्याच गार्डनमधला जो पालापाचोळा असतो, त्यांनी म्हणजे कसं आपली कुंडी कशी भरायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा, हा पालापाचोळा जर माती कमी असेल तर हे टाकून पण तुम्ही रिपोर्टिंग करू शकता. हे असं खाली टाकायचं सगळं, आणि त्याच्यानंतर आपलं गार्डनमधलं जे असतं ते असं हिरवा पालापाचोळा जरी टाकला तरी चालतो, असं टाकून घ्यायचा. आणि किचन वेस्ट असतं ते पण टाकलं तरी चालतं. तर हे बघा, मी आता हे किचन तेल टाकणार आहे. भाज्या वगैरे निवडलेलं ते सगळं टाकलं तरी पण चालतं. याच्यापासून झाडांना पण चांगलं पोषक तत्व मिळतं आणि आपली कुंडी पण मस्त पुढे उंच होते आणि हे डिकम्पोस्ट होत राहतं, त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण टाकून देत असतो, त्यामुळे हे पण वापरलं तरी चालतं. हे देवाचे फुलं आहेत, टाकळ्या मिक्स करून घेतले अशा याच्यामध्ये, आणि याच्यावरून तुम्ही माती टाकू शकता. तर माती थोडी ओलीच झालेली आहे पावसामुळे, तर मी आता ही माती टाकून घेते वरून. हे असे थर टाकून घेणार आहे मी. आणि आता हे पपईचं आहे, पपईची साली आहे, आपण मी टाकणार आहे. हे तुम्ही असं मिक्स करून घेऊ शकता मातीमध्ये, सगळं असं एकत्र करून घ्यायचं आहे. किचन वेस्टचं जे असतं, साली वगैरे भाज्यांचं सगळं, म्हणजे काहीच असं नसतं की जे वाया जातं. ते काहीच वाया जाऊ नाही द्यायचं, त्याचा असं उपयोग करून घेऊ शकता तुम्ही. हे बरोबर डिकम्पोस्ट होत राहतं, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. माती पण कमी लागते आणि त्याचं वजन पण कमी होतं. तर हे बघा, मी अशा प्रकारे माती पसरून घेतली यावरती, आणि याच्यावरती आपण आता जे मटेरियल आहे ते आपण टाकणार आहोत. माती आणि बाकी सगळे जे नेहमीप्रमाणे जे टाकते ते मी टाकणार आहे. तर हे बघा, ही माती घेतली आहे आणि त्यापेक्षा थोडंसं कमी हे गांडूळ खत घेतले, आणि हे हरभऱ्याचं ते भुस्सा आहे माझ्याकडे. याचं जे तांदळाची साल असते ती नाही आहे, तर माझ्याकडे हरभऱ्याच्या जे बारीक केलेलं असतं घाटे, त्याचा तो भुस्सा आहे, तो टाकणार आहे मी. आणि हे कोकोपीट आहे, आणि मी थोडं थोडं घेतलं आहे यावेळेस. तर हे असं मी मिक्स करून घेणार आहे. असं मिक्स केल्यानंतर तर हे बघा, ही थोडी ही राख आहे, ही राख टाकायची थोडीशी. आणि हे आपले मोहरी पेंट आहे, ही अगदी थोडीशीच घेतली मी मोहरी पेंट. आणि ही निमोळ पेंट आहे,
तर निंबोळी पेंड नसेल तर तुम्ही लिंबाचा पाला जो असतो लिंबाचा पाला तो वाळवून आणि चुरून तो सुद्धा तुम्ही मातीमध्ये मिक्स करू शकता. आणि ही साप पावडर आहे आणि एप्सम सॉल्ट आहे, हे असेल तर टाकायचं, नाहीतर काही गरज नसते. आणि ही साप पावडर जर नसेल तर तुम्ही हळद पण टाकू शकता, त्यामुळे पण चांगला रिझल्ट मिळतो. आणि हे जे निंबोळी पेंट आहे यामुळे आपल्या झाडाला कीड लागत नाही, त्यासाठी ते असतं. आता मी सर्व असं मिक्स करून घेणार आहे आणि हे याच्यामध्ये ह्या मातीमध्ये काढून घेणार आहे, असं मिक्स करणार आहे. मी हे रुंद या कॅरेटमध्ये याच्यामुळे लावते शेवंती, की आपण 10 इंचाच्या 12 इंचाच्या कुंडीमध्ये पण लावू शकतो. पण जे हे रुंद आहे ना कॅरेट, तर ते काय होतं, त्याचे जे कंद असतात ना ते साईडनी कोंब निघतात ना, तर त्याच्यासाठी अशी रुंद कुंडी चांगली असते. त्यामुळे मी रुंद कॅरेटमध्ये लावते यावेळी. आणि माझ्या कुंडीमध्ये पण आहेत शेवंत्या, पण मी यावेळी याच्यामध्ये लावून बघणार आहे. तर हे बघा असं टाकून घ्यायचं, याला सगळं असं मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स झाल्यानंतर असं टाकून घ्यायचं. माती पण थोडी ओली झाली, ती पाऊस होता ना आमच्याकडे खूप, त्यामुळे ती थोडं पाणी लागलेलं आहे त्या मातीला, त्यामुळे असं झालं ते. असं आता आपली कुंडी बऱ्यापैकी उंच झाली आहे, खाली किचन वेस्टचं सगळं टाकलं आहे ना आपण, त्यामुळे माती थोडा फरक पडला आहे, अर्धी माती कमी लागली मला याच्यामध्ये. तर तुम्ही पण असं करू शकता, असं मस्त मिक्स करून घ्यायचं. तर हे बघा किती छान मुळ्या आल्या आहेत त्या रोपांना खाली. तर मी आता हे रोप लावून घेणार आहे. बऱ्यापैकी खूप छान मुळा फुटल्या खालून. तर मी असं अंतराने असं होल पाडून घेणार आहे. होल पाडायचं. इकडून 4 आणि तिकडून 4 असेच एवढेच लावणार मी. कारण जास्त पण अडचण नको जायला, त्यामुळे ओके. असं ठेवून घ्यायचं याच्यामध्ये. तर हे बघा आपले रोपं आता लावून झालेले आहेत आणि मी आता थोडं पाणी टाकणार आहे त्याला. जास्त पाणी नाही टाकणार आहे, कारण आधीच पावसाळा चालू आहे, त्यामुळे जास्त पाणी टाकणार नाही. माती पण थोडी ओलसरच होती आणि असं शेवंतीला पाणी कमीच लागतं, शेवंतीच्या रोपांना. हे नंतर थोडे असे वरती आले वाढले की याचे खालचे पानं काढत राहायचे. खालचं पानं आपण जेव्हा काढतो तेव्हा तिथून परत फुटत राहतात. आणि थोडीशी अजून 1-2 इंच वाढलं की त्याची अशी पिंचिंग करायची आणि मग नंतर छान हे झाडं रोपं वाढतात. आणि अशा प्रकारे आपली शेवंती रिपोर्टिंग झालेली आहे. तुम्ही अशीच कमी माती वापरून आणि किचन वेस्टचं जे असतं मटेरियल ते वापरून तुम्ही असं रिपोर्टिंग करू शकता, अगदी कशाचंही करू शकता. आणि जे आपलं भाजीपाला वगैरे लावायचं असेल, वांगे, गवार, टोमॅटो वगैरे, त्यासाठी तर तुम्ही ते वापरू शकता. याला तर शक्यतो कोणी वापरत नाही एवढं, पण मी आता हे पण मी पहिल्यांदाच वापरते. आणि अगोदर एकदा लावलं होतं मी, बटाटे लावले होते तेव्हा वापरलं होतं मी हे, तर छान रिझल्ट मिळाला होता मला. मी माझ्या अनुभवावरूनच मी तुम्हाला पण हे शेअर करते. मी स्वतः अनुभवल्याशिवाय मी सांगत नसते, उगाच कोणाला पण चुकीची माहिती नको जायला, त्यामुळे. तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता. अगदी घरचं जे वेस्ट असतं ते काहीच वाया जात नाही.
आणि माती पण कमी लागते. ज्यांच्याकडे कमी माती असते, ज्यांना माती आणणं शक्य नसतं, कमी मातीमध्ये तुम्ही अशा प्रकारे रिपोर्टिंग करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.